हॅलो फ्रेंड्स, आपण आज बनवणार आहोत साबुदाणा। तर हा मी मोकळा मोकळा साबुदाणा कसा बनवला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात पहिले मी 3-4 पाण्याने साबुदाणा छान प्रकारे धुवून घेत आहे, कारण त्यावरची स्टार्च छान रिमूव्ह झाली पाहिजे। त्यामुळे आपला साबुदाणा चिकट न होता मोकळा मोकळा होईल। तर मी इथे पाणी त्यामध्ये थोडं तसंच ठेवत आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर 3-4 तासासाठी मी भिजू घालायला ठेवत आहे। तर इथं आपला आता साबुदाणा रेडी आहे, तुम्ही बघू शकत आहे। तर मी इथे सगळ्यात पहिले शेंगदाणे भाजून घेत आहे। शेंगदाणे भाजेपर्यंत मिरची कट करून घेत आहे 3-4। तर इथे तुमच्या आवश्यकतेनुसार मिरची घेऊ शकता तुम्ही। मी अशा प्रकारे कट करून घेत आहे आणि त्यानंतर 3 आलू घेतलेले आहे बॉईल करून, त्यावरचे अशा प्रकारे कवर काढून कट करून घेत आहे। तर इथे शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहे। त्यानंतर मी हे छान असे ग्राइंडरमध्ये थोडं जाडसर बारीक करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये जिरं, मिरची, आलू टाकून परतून घेतले। देन त्यामध्ये मीठ ॲड केले। देन अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर ॲड केली अँड जो आपला भिजवलेला साबुदाणा होता तो सुद्धा ॲड करून टाकलेला आहे आणि सगळं अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे मी। तर तुम्ही बघू शकता इथे मी जे शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं ते सुद्धा टाकून घेतले त्यामध्ये आणि असं मिक्स करून घेत आहे सगळं साबुदाणा त्यामध्ये। त्यानंतर छान असं एक अर्धा निंबू कट करून त्यामध्ये टाकून घेतलं, तर तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी असं 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून आपला साबुदाणा छान शिजला पाहिजे त्याच्यामुळे। आणि त्यानंतर छान असं झाकण काढून परत परतून घ्यायचे आणि छान सांबार टाकून सर्व करायचा। तर आता मी टेस्ट करून बघत आहे, तर येस खूप छान झाला होता। असा मोकळा मोकळा साबुदाणा बनवायचा असेल तर नक्की या पद्धतीने ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब